पुरंदरमध्ये जे प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार आहे, या विमानतळाला 7 गावांची जी आहे ती जमीन जाणार आहे आणि ती जमीन जाऊ नये यासाठी या महिला शेतकरी आपण पाहतोय की यांचा या विमानतळाला विरोध आहे आणि कोणत्याही परिस्थितीत आम्ही हे विमानतळ होऊ देणार नाही अशा प्रकारच्या प्रतिक्रिया या शेतकऱ्यांकडून दिल्या जात आहेत। आजी का बसला इथं, काय नक्की का बसलाय? विमानतळासाठी। तुमची आजी किती शेती आहे? आमची आहे 10-15 एकर। सगळी या विमानतळात जाते का? जाती म्हणले मग आम्ही कुठे जायची, आमची पिढी कुठे जायची, लहान मुलं कुठे जायची, कोण कुठे जायचं? हा, हे विमानतळ नाही झालं पाहिजे असं झालं पाहिजे। विमानतळ गेलं की आम्ही जीव ठेवणार, आम्ही जागेवर खलास होणार। काल आजी नेमकं काय झालं होतं तुमच्या गावात पोलिसांचं आणि माणसांचं? खोटे सगळे इकडे नव्हते, मी नव्हते इथं काल। आपण पाहतोय की या ज्या महिला आहेत त्या या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेल्या आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे, सचिन अहिर, सुषमा अंधारे या सर्व गावकऱ्यांना भेटण्यासाठी आणि त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे हे पाहण्यासाठी या ठिकाणी आले होते। तुमची जमीन किती आहे नेमकी आणि किती जाणार आहे, काय नक्की तुम्हाला विमानतळ हवंय? 6 एकर आहे, ती जाती आहे, झाड सीताफळाची जाते, समधी बागायती जाती जमीन आमची। आम्हाला विमानतळ नकोय, आमची शेती गेली नाही पाहिजे अजिबात, काय बाकीचं आम्हाला काही नाही आणि अजिबात क्षेत्र गेलंच नाही पाहिजे कुणाचं, हे आमचं म्हणणं आहे। काय काल नेमकं काय झालं होतं? पोलिसांनी तुमच्या आंदोलकांमध्ये काय झालं होतं? काय झालंय, त्यांनी केली हाणाय सुरुवात केली पोरांना, आमच्या दगडीने आणि काठ्याने। काय करायचं? आम्ही बोललो तर आम्हालाच म्हणतात ती, त्या बायाने त्या काठीने आणत होत्या आम्हाला। कारण काय आमच्या अंगाला लात लावायची त्यांची? आमची जमीन आणि आमच्यावर गद्दागिरी करतात, म्हणजे कसला दांडगाव आहे सांगा बरं तुम्ही? तुम्हाला पोलिसांकडून काल मारहाण केली? मग काय पोलिसांना म्हणजे चांगल्या बायांना धक्काबुक्की केले आम्हाला। किती लहान मुलांना सुद्धा, लेडीजच्या डोक्यामध्ये सुद्धा काठ्या मारले त्यांनी। सरकारकडून सांगितलं जातं मोठा मोबदला देऊ, मोठे पैसे देऊ, जमीन द्या। आम्हाला त्या पैशाचं मोबदला घेऊन करायचे काय? आम्हाला त्याचं आम्हाला नकोच, आम्ही 1 इंचही जमीन देणार नाही शेतकऱ्यांची अजिबात। विमानतळ हद्दपार करायचे इथून आम्हाला। आपण पाहतोय की सरकारने किती जरी मोबदला दिला तरी आमची जमीन द्यायची नाही आणि आम्हाला विमानतळ नको अशा प्रकारच्या भावना ज्या आहेत या महिलांकडून व्यक्त केल्या जात आहेत। रात्रीची वेळ आहे तरी देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शेतकरी जमलेले आहेत आणि पुरंदरमध्ये जे विमानतळ होतं ते आम्हाला नको आहे अशा प्रकारच्या शेतकऱ्यांच्या भावना आहेत। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे।